हॅलो, चिक. हॅलो. हॅलो. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. चला पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत या मैदानामध्ये. मी सागर माळी आपलं सगळ्यांचा या जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय. आणि ज्या पद्धतीनं पहिला दिवस आपण पाहिला जबरदस्त मॅच. आता आजच्या दिवसामध्ये हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचे आम्ही खूप खूप सहर्ष स्वागत करतोय. आणि ज्या पद्धतीनं काल दिवस जो पार पडला, उत्सुकता, रोमांच आणि एन्जॉयमेंट जी होती, त्या मनोरंजन जे होतं, त्या तिन्ही गोष्टी त्या क्रिकेटमध्ये असतात. त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून शेवटचा सामना आपण पाहिला. सामन्याला झाली सुरुवात. प्रशांत आहे स्ट्राईकवरती, नॉनस्ट्राईकवरती प्रवीण सुतार. जितेंद्र लोहार पहिलं षटक हाताळण्यासाठी ऑफसाईडच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पहिला चेंडू अवांतर टाकलाय आणि प्रशांत याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पंचांनी ओळखला आणि नक्कीच आपण पाहतोय की व्हाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू हा दंडित केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. एच आणि या ठिकाणी शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूवरती येस फलंदाज बाद. कारण की शरीरापासून भरपूर लांब जाणाऱ्या चेंडूचा या ठिकाणी बॅट चाटून गेला होता आणि साऊंड या ठिकाणी क्रिएट झाला होता. स्पर्लिक पंचांनी नक्कीच अगोदरच दर्शवलं होतं, मात्र थोडंसं दुर्लक्ष होतं स्पर्लिक पंचांकडं आणि कन्फर्म झालं नव्हतं दोन्ही पंचांच्या माध्यमातून. प्रशांत बाद झालाय बॅट बिहाइंड विकेटच्या पद्धतीनं. दरम्यान जितेंद्र लोहार शिवशक्ती सागपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला. जितेंद्र याला आपण जर विचार केला तर नक्कीच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याचा वापर त्याने केलाय. रुपेश आलाय नव्यानं. रुपेश कोठावले नावाचा हा फलंदाज. प्रवीण सुरुवातीला इनिंगसाठी आले, मात्र तो नॉन वरती उभा आहे आणि आता रुपेश कोठावले वन डाऊन साठी आलाय. कुठली धाव, मला वाटतं एक धाव जी झालेली आहे, एक बाद एक अशी धावसंख्या आणि चेंडू टाकून झालाय तो म्हणजे एक. पुन्हा एकदा जितेंद्र बॉलिंग मार्कवरती. सुरेख चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण बघा, आपण जर पाहिलं लॉंगॉन आहे, वाईडिश काव कॉर्नर आहे आणि मिड विकेट आहे. हे तीन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, कारण की 4 षटकांचा मॅच आहे, एका षटकाचा पॉवर प्ले आहे. त्यामुळे आपण पाहू शकता अजून एक व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. पाहणं गरजेचं आहे. दरम्यान कर्णधाराने घ्यायचं आहे तुमचं. कर्णधार कोण आहे? टॉस साठी कोण आला होता? टायमिंग समाप्त झालेला आहे. ओके, थँक्यू. लक्षात असू द्या, दोन्ही संघांना विनंती असेल, जो टॉस लाईल त्याने रिव्ह्यूचा ऍक्शन द्यायचा. क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजीला झाल्याच्यानंतर दोन फलंदाजांना तुम्ही ती संधी आहे. व्हाईट बॉल, येस व्हाईट बॉल. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सरळ खेळला चेंडूला, एक धाव नक्कीच पूर्ण होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तैनात होता. चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकता धावसंख्या आपण जर पाहिली 4 धावा. रुपेश कोठावले यांनी लगातार 3 षटकार मारले.
तर त्यांना 100 रुपये पारितोषिक हे नक्कीच दिलं जाणार आहे. आकाश भोईर यांच्या माध्यमातून ऑन साईडला लोपेस डिलिव्हरी, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. मुखानं बोला बोला जय जय हनुमान, मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक Thank you, मुखानं DJ. दरम्यान रुपेश याच्या बॅटमधून आलेला मोठा फटका, धावसंख्या झाली ती 10. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढी चांगली नाहीये. सतीश दळवी त्या ठिकाणी आहेत. सतीश दळवी यांचा विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ते सुद्धा सदस्य आहेत. धावसंख्या झाली 11. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण जर बघितलं 5 चेंडूंचा खेळ झालाय. जितेंद्र लोहार बॉलिंग मार्कवरती सुरुवातीचेच काही चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर मात्र थोडासा फलंदाजाने एक चांगला तंत्र दाखवलं आणि त्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं धावसंख्येला थोडासा या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न हा केला जातोय. त्यातनं चेंडूला खेळलं जात आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावेने समाधान हे नक्कीच मानलं जाईल. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 12 अशी धावसंख्या जय मल्हार खोलांडे या संघाची झालेली आहे पहिल्या मॅच मध्ये ओटोटीची. दुसरे षटक या ठिकाणी घेऊन येतोय विशाल दानकर हा गोलंदाज. विशालाचं नाव जेव्हा अनाऊन्स झालं तेव्हा थोडासा हसला आणि तो गोलंदाजीला आलाय. बघा विशाल पाहिलं तर कर्नालपाड्याचा एक नक्कीच ग्रामस्थ जो तिकडे शिफ्ट झाला. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला आहे. विशाल नानकर नावाचा हा गोलंदाज पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय. सरपत्तल बांद्याचा खेळाडू राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करत असताना ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. सूरज माळी आलाय नव्यानं फलंदाज. आणि आपण पाहतोय की आदिवासी प्रीमियर लीग मध्ये भरपूर खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. त्यामधले काही खेळाडू आपण या मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक संघाच्या जो खेळाडूने आपापल्या संघाच्या बाजूनं
दिवशी प्रीमियर लीगमध्ये चांगलं काम केलं होतं. त्यानंतर आता स्वतः घर वापसी करून आपल्या संघाला तारण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय. मोठ्या स्टेजचा अनुभव या ठिकाणी नक्कीच ते वापरण्याचा प्रयत्न करतीलच. दरम्यान पाहूया आपण विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आलाय. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याने दिलेली नाहीये. एज लागला होता, सरळ चाललाय चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडूच्या मागे दोन्ही शतरक्षक धावतायत आणि चेंडूनं पार केले ते म्हणजे सीमा रेषा. 4 धावा. हर घर में एक ही नाम जय श्री राम। हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम। मेरे भारत का Thank you, बच्चा DJ. बच्चा नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक घरामध्ये राम नाम हे जपायला हवं आदर्श म्हणून. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटमध्ये सुद्धा एक सूत्र जपणं गरजेचं आहे. परफेक्ट डिलिव्हरी, क्या बात आहे. फलंदाजी मी म्हणेन अगोदरच स्टान्स चेंज केला जातोय, अगोदरच गृहीत धरलं जात आहे आणि त्यानंतर फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजीने ओळखलाय की फलंदाज कुठल्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. प्रत्येक फलंदाजाला आजकाल आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जो केला जातोय होणं गरजेचं आहे. त्या मात्र चांगला सोडला जातोय चेंडूला, कारण की खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय सोडता सुद्धा यायला हवेत. कारण की विशाल्याने पाहिलाय की फलंदाज कशा पद्धतीने इथे स्टान्स करतोय, कशा पद्धतीने फुटवर्क करतोय. हे सुद्धा एक चांगल्या गोलंदाजची निशाणी असते. या ठिकाणी नक्कीच फसलाय फलंदाज, फसलाय. 2 चेंडू मला वाटते या ठिकाणी नक्कीच खर्च झालेत आणि फलंदाजाने स्वतःची विकेट या ठिकाणी नक्कीच गमावले. फलंदाज बाद. बघा रुपेश याने आपण जर बघितलं तर एक षटकार घेतला, तो मात्र नाश्ता उभा आहे. ओटू डीजे. आई तुझे दाराशी दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी दाराशी येईन। आई तुझे दाराशी दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी दाराशी येईन। आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो, आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन। थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य संतोषजी दळवी तसेच मिलिंदजी मध्ये यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत करतोय. कर्नाल्याचे ग्रामस्थ आहेत सध्या 40+ क्रिकेटसाठी. ते नक्कीच चांगलं काम करतात. दिलीप आलाय डीजे म्हणून ज्याला ओळखलं जातं, दिलीप जिंबल. सध्याच्या वर्षामध्ये नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, खराब फलंदाजी. मी म्हणेन त्यापेक्षा चांगली गोलंदाजी झाली आहे. मुवमेंट दिला होता चेंडूला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो दिलीप जिंबल मात्र बाद झालेला आहे. फलंदाज बाद. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. दरम्यान अजून एक फलंदाज बाद होत असताना दिसला. त्यानंतर मात्र धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. धावसंख्या थोडीशी चांगली आहे, मी म्हणेन. मात्र गोलंदाजी त्यापेक्षा चांगली झाली आहे. आदित्य दळवी, आदित्य याचा विचार केला तर नक्कीच लहानपणापासून क्रिकेट तो पाहतोय आणि आदित्य याच्याकडे अनुभव आहे क्रिकेटचा चांगला.
ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बघा रुपेश कोठावले या ठिकाणी. ओ हो 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 काय घडतंय काय घडतंय आणि चेंडू चाललाय त्या ठिकाणी. 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावेनं धाव फलक आपण पाहू शकता पुढे सरकतो 20 वरती. अजून 11 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. आपण पाहू शकता किती धावा होतील हे सुद्धा थोडंसं अंदाज बांधणं कठीण झालंय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघ जबरदस्त पिचून मारा केला जातोय आणि त्याचा इफेक्ट या ठिकाणी बघायला मिळतो स्कोरबोर्ड वरती. हा इथे पुन्हा एकदा रॉंग शॉट सिलेक्शन. येस इथे काय घडलंय तर नक्कीच फलंदाजाने सुटकेचा श्वास सोडलाय. कारण की आदित्य याने केली चूक आणि चुकीला माफी नाहीये. कालच्या दिवसामध्ये एक कॅच सुटली होती उत्तम दिंडा याची आणि उत्तम याने एकाती 41 धावा मला वाटते बनवल्या होत्या त्या सुद्धा शेवटच्या मॅच मध्ये. तर 42चं लक्ष होतं आणि एक हाती तो सामना घेऊन गेला होता. म्हणजे कॅच किती इम्पॉर्टंट असतो एका खेळाडूचा. तर विशाल्याचा कॅच या ठिकाणी सुटला गेलाय. चांगली गोलंदाजी अंदाज या ठिकाणी नक्कीच येत नाहीये फलंदाजाला. आपण पाहू शकतो आदित्य याचा विषय मी म्हटलं होतं की लहानपणापासून क्रिकेट तो पाहत आलाय. सागपाडा संघामध्ये बॅट पकडण्यापासून त्याचा झालेला प्रवास आज गोलंदाजीला तो नक्कीच चांगलं काम करतोय. मागील 2-4 वर्षापासून नक्कीच चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय त्याला सागपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीची जी परंपरा आहे जी सतीश दळवी असेल किंवा मग दिनेश दादांच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी असेल, योगेश दादांची गोलंदाजी या ठिकाणी थोडासा शॉट सिलेक्शन चांगलं होतं मात्र टायमिंग तेवढी चांगली नव्हती. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न विशाल आलाय आणि रुपेश हा या ठिकाणी कमी पडलाय. फलंदाज बाद. चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यांनी आईला सजवुनी, माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी, पालखी येताव जेवुनी. आई तुझ्या पालखीला गुलाल उधळीला ना पनवेल कोलीवाला. चला आपण पाहतोय मैदानामध्ये नव्यानं फलंदाज येतो किरण माळी हा फलंदाज. आपण विषयी तो डिस्कस करत होतो तो सागपाडा संघाची जुनी गोलंदाजी. आपण जर पाहिलं मागे उभा आहे गणेश, त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी आपण पाहिली. ज्येष्ठांच्या मागे उभा आहे योगेश दळवी, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. त्यानंतर दिनेश दादांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली आहे. आपण जर बघितलं तर सागर सोमन याला कोण विसरणार आहे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. आपण रणजित हा सुद्धा एक त्या परिसरातील एक चांगला गोलंदाज आपण बघितला असेल. असे गोलंदाज हे आपण सागपाडा संघाने या क्रिकेटला दिलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं रुपेश आहे. रुपेश आजच्या या संघामध्ये खेळतो की नाही माहिती नाही मात्र रुपेश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. दरम्यान किरण आलाय फलंदाज संघाच्या माध्यमातून फलंदाजीला. आदित्य पुन्हा एकदा थोडासा रनअप मध्ये बिघाड झालाय. येस फलंदाजीचा जर विचार केला तर सागपाडा संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी. जयदीप आपण पाहतोय बऱ्याच दिवसानंतर जयदीप याला मॅन इन रेड कॅप पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आदित्य याची. डॉट डिलिव्हरीचा विचार जर केला तर या एकूण इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये किती डॉट आले तर पहिल्या षटकामध्ये 1 डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 डॉट आले. तिसऱ्या षटकामध्ये 2 डॉट आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे डॉट डिलिव्हरीचा सिलसिला हा जास्त वाढताना दिसतोय. ऑनसाईडला या ठिकाणी टाइम करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावावरती समाधान मानलं जाईल का आणि या ठिकाणी फलंदाज बाद. फुलफुल्याचा खेळ रंगत जाता गो फुलफुल्याचा खेळ रंगत जाता. कुठेर बाला तो गेला होता, कुठेर बाला तो गेला होता. नारळीचे बनी मातमी खेळतो होतो, नारळीचे नारळ वयाना नीत होतो. ये कुलकुल्याचा खेळ रंगत जाता गो कुलकुल्याचा.
नव्यानं फलंदाज मैदानामधील राज माळी डाहुऱ्याचा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. राज याच्यासाठी राज माळी याचं या मैदानाचा रेकॉर्ड थोडंफार चांगला आहे असं म्हणावं लागेल आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गडी किती बाद झालेत तर आपण पाहू शकता 6 गड्यांच्या मधल्यामध्ये या 23 धावा बनवल्यात. असं नाहीये फलंदाजी नाहीये फलंदाज संघामध्ये आपण जर बघितलं तर प्रशांत सातवी, प्रवीण सुतार जबरदस्त फलंदाज, मात्र आज कमी पडलेत. रुपेश कोठावले एक षटकार फक्त मारला, त्यानंतर तो सुद्धा कमी पडला. सूरज माळी फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधनं लकी चौकार आला होता, तो चौकार या ठिकाणी कमी पडला. त्यानंतर दिलीप जंबल काही करू शकलेला नाही आज. विशाल कांबळे एक धाव करून तो बाद झालाय आणि आता नव्यानं किरण माळी तसेच राज माळी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला फटका खेळलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लहान मुलं सांगतात काय वरती वरती संतोष कोम, लहान मुलं वरती विचार सांगतात बघा, पण तरी सुद्धा यस षटकार. थँक्यू लहान बच्चे कंपनी. बच्चे मन के सच्चे, मात्र थोडंसं कधी बघण्यामध्ये थोडाफार अंदाज चुकतो, त्यामुळे आपण थोडंसं थांबलो. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 29. गोलंदाजी मार्क वरती रुपेश दरम्यान हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा शतरक्षक आहे तिकडे धावतोय चेंडू अडवण्यासाठी. किती धावा मिळतील? धावा मिळतील 4. चेंडू गेला सीमा पार, चौकार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. दरम्यान आपण पाहू शकता धाव फलक काय बोलतंय, तिथे लक्ष केंद्रित करूया. 33 धावा धावफलकावरती लागले. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. मग विशाल नानकर याला तैनात केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, ही गरज होती. पण जर पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त मॅच या ठिकाणी खेळवला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल कट केला जातोय चेंडूला. नक्कीच एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी 2 धावा हा नक्कीच पूर्ण झाल्यात. 2 धाव पूर्ण, 2 धावेने धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. डावऱ्याच्या फलंदाजासाठी एक परफेक्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं. फाईन लेग आहे, स्क्वेअर लेगचा थोडासा एक लॉंग लेग आहे, फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जयदीप. 1 बाउन्स, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहू शकता धावसंख्येमध्ये थोडीशी भरभराट झाली आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. फुल टॉस डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय, काय बिघडतंय. काय घडतंय इथे मात्र फलंदाज बाद होईल. शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा, युक्तीची यंत्रणा, खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, मला वाटते बॅटरने रिव्ह्यू घेतलाय साठी. पंच संतोष कोम, जर तुम्ही आलं तर बरं पडेल.
इट वॉज अ प्लेयर डिलिव्हरी बिगल बॉल. येस, मॅच या ठिकाणी आपण पाहतो एक इनिंग समाप्त झालेली आहे. अंश पर कन्याची मी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे. जय हो. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो. हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज Thank you, पीछे DJ. हटे हैं. थोडंसं आपण थांबतोय आणि जातोय मॅच समरीच्या बाजूनं. शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघाच्या बॉलिंग परफॉर्मन्सच्या बाजूनं आपण पाहतोय जो जितेंद्र लोहार होता त्याच्या माध्यमातून एक षटक हाताळलं गेलं. 12 धावा त्यांनी दिल्या, 1 विकेट त्याला मिळाला. 12च्या इकॉनॉमीनं त्यांनी गोलंदाजी केली. नक्कीच त्यानंतर विशाल नानकर याने 1 षटक टाकलं, 5 धावा दिल्या, जबरदस्त कामगिरी केली आणि 3 विकेट महत्त्वाचे त्यांनी मिळवल्यात. त्यानंतर आदित्य दळवी याने 1 षटक टाकलं, 6 धावा दिल्या, त्याला विकेट मात्र मिळालेली नाही, मात्र चांगली गोलंदाजी. आणि रुपेश गोवारी याच्या माध्यमातून 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या. राज याच्या माध्यमातून काय जबरदस्त फलंदाजी झाली राज माळियाची शेवटच्या षटकामध्ये. कदाचित राज याला थोडंसं अपिश पाठवायला पाहिजे होतं, थोडंसं वरती पाठवायला पाहिजे होतं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे किंवा मग टीम प्लॅनिंग ही संघाची होत असते, आपण फक्त वर्तवत असतो. दरम्यान चला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवून द्या आणि यानंतरचा जो मॅच आहे तो नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत अनाऊन्स करतोय. कोण आहे यानंतरचा मॅच, त्या संघाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. शनिवार दिनांक 7/2/2026 पहिला मॅच या ठिकाणी शिवशक्ती सागपाडा आणि जय मल्हार खोलांडे चालू आहे. साई 11 डोंगरीपाडा या संघाचे कर्णधार आणि गावदेवी साष्टीकरपाडा संघाचे कर्णधार. साई 11 डोंगरीपाडा या संघाचे कर्णधार यस आलेले आहेत आणि गावदेवी साष्टीकरपाडा संघाचे कर्णधार. तर मी करण मला वाटतं या ठिकाणी आहेत टॉससाठी. संतोष दादांना विनंती करतो, संतोष दळवी दादा टॉस करून घ्या. आपले ग्रामस्थ आहेत, क्या बात आहे. दशरथ शेलका डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय या वर्षामध्ये नक्कीच चांगला फॉर्म आहे, त्यासाठी शुभेच्छा असतील त्यांना. आणि सायलेवन डोंगरीपाडा संघ सुद्धा सध्या अतिशय चांगलं काम करताना संतोषजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जातो. काही क्षणाचा अवधी जोपर्यंत फलंदाज येतात तोपर्यंत आपण पाहूया कोणाच्या बाजूने टॉस लागतोय. तर 4 षटकांचा मॅच असेल. संतोषजी दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. डोंगरीपाडा संघ बोलेल कारण की तो अगोदर आलाय कर्णधार. टॉस कोणी जिंकलाय तर साष्टीकरपाडा संघाने. निर्णय क्षेत्ररक्षण. थँक्यू. फलंदाजीसाठी आमंत्रित केले डोंगरीपाडा संघाला. आज मला वाटते स्थानिक संघ आहेत, सर्व जवळचे संघ आहेत. फक्त एक जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ जर पाहिला तर तो थोडासा ठाणे जिल्ह्यातला असे भिवंडी तालुक्यातला संघ बघायला मिळणार आहे. नाहीतर आई सोनसोरी तांबडमाळ असेल, गावदेवी पोमन असेल, विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी असेल, जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा, टायगर स्पोर्ट्स बीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोद. तर क्या बात आहे, शेवटची लढत मात्र तगडी लढत असणार आहे. योगेश दळवी, अनुभवी फलंदाज विशाल कांबडी बॉलिंग मार्क वरती. आदित्य दळवी आणि योगेश दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर विशाल कांबडी हा गोलंदाजी मार्क वरती.
त्या संघातल्या विशालने चांगलं काम केलंय. हा विशाल कसं कामगिरी करते पाहणं गरजेचं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. शॉर्ट पिच बॉल, सुरेख शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय त्या ठिकाणी थोडासा यस थांबलेला आहे चेंडू. रुपेशाला नक्कीच मदत केली त्या झाडांनी. 2च धावा या ठिकाणी मिळतील. योगेश या ठिकाणी नक्कीच एक चांगलं काम करतोय. आपण पाहतोय की जबरदस्त फलंदाजी तो ऑफसाईडच्या दिशेने करत असतो नेहमी. मात्र विशाल त्या ठिकाणी त्याला चेंडू अशा पद्धतीने हाताळलेलं हे चॅलेंज असेल विशाल याच्यासाठी, योगेश याचं फलंदाजीचं. कारण अनुभवी फलंदाज आहे समोर. त्या त्यांना चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय फलंदाज. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये बाद झालाय. आकाशाच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय फलंदाज. बाद योगेश. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा. एक पहिला फलंदाज बाद झाला. धावसंख्या 2 असताना चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 2. विशाल नानकर आलाय शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघाच्या माध्यमातून फलंदाजीला 1 डाऊन साठी. उत्कृष्ट कामगिरी त्याची गोलंदाजीच्या माध्यमातून झाली होती. आता फलंदाजीला येताना दिसतोय. विशाल याला नक्कीच 1 डाऊन साठी पाठवलंय. म्हणजेच नक्कीच एक चांगली खेळी त्याच्याकडे आहे. त्याच्यासमोर आहे विशाल याचं आव्हान. विशाल टू विशाल. काय जबरदस्त गोलंदाजी. विशाल कांबडी पहिले षटक हाताळत असताना 3 चेंडू टाकून झाले, 2 धावा दिले. एक महत्वाचा फलंदाज योगेश, तगडा फलंदाज त्याने बाद केलाय. दरम्यान व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून. व्हाईटनं धाव फलक थोडंसं पुढे सरकेल 3 वरती. इथे एक्स्ट्रा टाळावे लागतील. मात्र विशाल त्याने ऑन साइडला चेंडू समोर दिला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं की थोडासा समोर टाकला, लेंथ पुढे होती, आक्रमण केलं, तुटून पडला या चेंडूवरती विशाल नानकर आणि आलाय हा षटकार. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी भवानी. काय जबरदस्त फटकावता. धाव संख्येमध्ये भरभराट झाली आहे. 9 धावा धाव फलकावते लागले आता. विशाल टू विशाल. प्रदीप सातवी असुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आज बऱ्याच दिवसानंतर कमबॅक करतोय. अनुभव यस पंच बॅट्समनने वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच लक्षात असू द्या. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय लिगल बॉल आहे. कॅमेऱ्याच्या समोर, लाईनच्या समोर परफेक्ट गोलंदाज आलेला आहे, त्यामुळे आपण पाहतोय जज करू शकत नाही. मात्र चेंडू आतमधनं गेलाय. हाईटचं चेक करायला सांगितलं गेलंय. फेअर डिलिव्हरी. शोल्डर राईटला चेंडू आहे, लक्षात असू द्या. शोल्डर राईटला चेंडू गेलेला आहे. 9 धावा. शेवटचा बॉल पाहणं गरजेचं आहे. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या 9. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद
नम अशी धावसंख्या शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा या संघाची धावसंख्या झाली आहे. तो नवीन षटक हाताळण्यासाठी आला. थोडीशी घाई करायची विनंतीशील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आदरणीय सन्मान्य शिवरामांचं खूप खूप स्वागत आहे. राष्ट्रीयकरपाडा या संघाचे नक्कीच खंदे पाठीराखे आहेत. पद्मजी शेलका यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. रुपेश कोठावले आलाय नव्यानं गोलंदाज. मुवमेंट नक्कीच चेंडूला देण्यामध्ये माहिर आहे. विशाल प्रमाणित हा गोलंदाजी करतोय. मात्र सध्या क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं ना की तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा तुम्ही मैदानावरती काय करता ते फार महत्वाचं आहे. जर तुमचा आत्मविश्वास प्रबळ तर तुम्ही नक्कीच खरे दम्यान. चला घाई करा, थोडीशी विनंती करतोय कारण की अर्ध्या तासाच्या किमान उशिरानं आपण चाललोय. 10:15 वाजतील. आता 2 मिनिटं फक्त बाकी आहेत. सरळ या चेंडूला खेळलाय आणि विशाल त्या ठिकाणी आहे. काय घडतंय काय बिघडतंय मात्र आपण पाहू शकतायत. पंच थर्ड अंपायरच्या बाजूने वळलेले आहेत. तर पाहूया आपण काय आहे. नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. दरम्यान चांगली गोलंदाजी. या 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावफलक आपण पाहतोय 11 धावांवरती. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. या 2 संघांमध्ये जेव्हा जेव्हा सामने झाले तेव्हा तेव्हा क्लोज मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्यात. त्याच दिशेनं बाजूनं वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय. आदित्य 2 चेंडू तो निर्धाव खेळून काढतोय. चांगली फलंदाजी सुरुवातीच्या चेंडूवर त्यांनी केली होती. मात्र बॅक टू बॅक 2 डॉट. हे डॉट चेंडू जे असतात ना ते फलंदाजावरती प्रेशर करतात. ते काट्या सारखे जसं म्हटलं जातं ना की एखादा काटा जो असतो इकऱ्याचा काटा जो असतो तो दिसत नाही मात्र तो आपल्याला त्रास देतो. तशाच पद्धतीने हे गोलंदाजीचे डॉट चेंडू हे फलंदाजाला टोचत असतात. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न डिप्रेशन मध्ये खेळला गेला. शॉट विशाल कांबडी आलाय चेंडूच्या खाली. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय आदित्य. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार, लागणा पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा संघर्ष आहे. त्याच पद्धतीनं फलंदाजी लाईफ मध्ये एका सामन्यामध्ये त्याचा प्रत्येक चेंडू हा संघर्ष आहे. जर त्या चेंडूवरती तुम्ही जिंकलात म्हणजे चांगली फलंदाजी केली तर तुम्ही जिंकलात. मात्र डॉट डिलिव्हरी किंवा विकेट गेला तर तिथे तुम्ही पराभूत झालात.
मात्र पुन्हा एकदा संधी देत असतं जे आयुष्य देत नाही, मात्र क्रिकेटची लाईफ तुम्हाला संधी देत असतं पुढच्या मॅचमध्ये. नवीन आलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच विशाल गोवारी, आपला रुपेश एज, आणि या ठिकाणी क्या बात आहे, प्रदीप सातवी जबरदस्त झेल, फलंदाज रुपेश गवारी बाद, उत्कृष्ट झेल, फलंदाज बाद. ये रामाचे बारा सुटलाय वारा गो रामाचे बारा सुटलाय वारा रामाचे पारा सुटलाय वारा गो रामाचे पारा सुटलाय वारा मिनी बाया बघिल्यान दारा गो माझ्या बाया बैसल्यान दारा गो मिनी बाया बघिलन तारा गो माझ्या बाया बैसलन तारा गो नवरा हातीचा घट मांडीला बाया माझ्या आल्यान खेळ. प्रदीप सात्विक, काय जबरदस्त ब्रिलियंट फिल्डिंग आपण पाहिली. नवीन फलंदाज आलाय साईनाथ. बघा प्रमोशन दिलंय सतीश याने भरपूर यंग खेळाडूंना, कारण सतीशला माहिती आहे प्रॅक्टिस मध्ये असलेल्या खेळाडूंना या ठिकाणी ते संधी देतात. डाहुरे आताचा फलंदाज आलाय, पाहणं गरजेचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल हा साईनाथ. ऑन साइडला पुन्हा एकदा रुपेश कोठावले चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. कव्हर कव्हर या ठिकाणी बॅकअप नव्हता, कव्हर साठी कुणी येत नव्हता आणि भरपूर वेळ या ठिकाणी रुपेश आला होता, मात्र इथे झेल हा सुटला जातोय. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12. पण कंपॅरिझन पाहूया 2 षटकानंतर कुठल्या धावसंख्या कुठल्या संघाची कशी होती ते नक्कीच बघा. जय मराला कोलांडे संघ जेव्हा फलंदाजी करत होता 4 गडी गमावले होते आणि 17 धावा त्यांच्या होत्या. इथे आपण पाहतोय तो म्हणजे शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघ 12 धावा त्यांनी बनवल्यात आणि 1 विकेट मात्र कमी गमावलाय, म्हणजे 3 गडी त्यांनी गमावलेले आहेत. बघा जीवदान दिलं होतं विशाल याला आणि जीवदान दिलंय साईनाथ याला सुद्धा. सूरज माळी त्यावर त्याच्या फलंदाजासाठी गोलंदाजीला आलाय. क्षेत्ररक्षण कुठल्या पद्धतीने लावलंय, हवेमध्ये चेंडू आहे, प्रवीण सुतार चेंडूच्या खाली, थोडासा कपी पडलाय. 2 धाव मात्र मिळतील. पुरा झेल या ठिकाणी कन्वर्ट करण्यामध्ये थोडासा आपण पाहतोय आउटफील्ड मुळे झेल या ठिकाणी आपण पाहू शकता. ड्रॉप चालाय साईना, त्याला 2 जीवदानं दिली गेली आहेत आणि जेव्हा जीवदान दिलं जातं तो फलंदाज नक्कीच थोडासा लकी मानला जातो, मात्र त्या लकीपणाचा फायदा त्याला उचलावा लागेल. क्या बात है, क्या बात है. फलंदाज बाद. जाऊन एक वीरा ताईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. DJ Pamia in the mix. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. गाठ उतरून बाया कोकणात आल्या. जयदीप बुरकुंड आलाय नव्यानं. सरळ खेळला जातो चेंडूला, क्षेत्ररक्षक 2 आहेत, पाहणं गरजेचं आहे. प्रवीण सुतार त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो काय घडलंय. तर बघा पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे आल्यात आणि इथे आकांक्षा अपेक्षा ज्या असतात त्या वाढत असतात जेव्हा थर्ड अंपायर कडे डिसिजन जात आहे. म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टातून हाय कोर्टामध्ये मामला हा रफादफा केला जातोय, नक्कीच फॉरवर्ड केला जातो मी म्हणेन.
पाहणं गरजेचं आहे. बघा सुंदर कॅमेरा वर्क आणि या ठिकाणी फलंदाज शॉट पडलाय, बाद झालाय. हे चंदनी पाटावरी न कोरा स्वस्तिकाचा फेरा गो, तांब्या घेऊन निर्मळ पाण्याचा तयानुधान पेरा गो, माझे एक विरमवली कृपे. नक्कीच आपण पाहतोय सुंदर असं गीत वाजवलं जाते, मात्र इथे वेळ नक्कीच आपल्याकडे कमी असल्यामुळं डीजेनं थांबवतोय आणि पुढे जातोय. नव्यानं आलाय जितेंद्र लोहार हा खेळाडू. जितू याला आपण जर बघितलं तर भरपूर क्रिकेट त्याने सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळलेला आहे. थोडंसं आपण पाहतोय नवीन लुकमध्ये या वर्षामध्ये तो आपल्या समोर आलाय आणि विशाल मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पाहणं गरजेचं आहे. खेळून टाकून दिलं आतापर्यंत 3 धावसंख्या झाली, ती एकूण 15 धावा. रेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. विशाल नानकर हा खेळाडू ऑन साइडला सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला चेंडू. ऑन साइडला खेळायचं होतं. बघा डोक्यावरती बॅट गेली विशाल याची. टेन्शन मध्ये आलाय का तर नक्कीच मारायचं कुठे होते मला, चेंडू कुठे गेला, तो सुद्धा स्वतः नाराज असेल. फलंदाज बाद. हे चंदनी पाटावरी न कोरा स्वस्तिकाचा फेरा गो, तांब्या घेऊन निर्मळ पाण्याचा तयानुधान पेरा गो, चंदनी पाटावरी न कोरा स्वस्तिक. थँक्यू डीजे. 8 चेंडू 27 धावांची गरज. 8 चेंडू 27 धावा. सतीश दळवी बऱ्याच दिवसानंतर क्या बॉल आहे 36 या नावाने नक्कीच त्याचा उल्लेख केला जात असा. 36 सतीश म्हणून सतीश दळवी सध्या थोडासा मागे आलाय. फलंदाजीला हा सुद्धा एक साकपाडा संघाचा हुकमी इक्का मानला जायचा. सध्या प्रॅक्टिस मध्ये थोडासा लांब आहे. ऑफसाईडच्या दिशेनं अजून सुद्धा स्ट्रॉंग आहे. ऑफसाईडच्या दिशेनं प्रयत्न झाला होता सतीशच्या माध्यमातून. तर 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 26 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल. 7-26चा इक्वेशन आहे. जितेंद्र याच्याकडे सुद्धा नक्कीच चांगली फलंदाजी आहे, आपण पाहिलेला आहे जितू याला खेळताना. काय घडेल काय घडेल काय घडेल तर यस पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की हा यष्टीशीत झालाय की बघा थोडा अंपायर कडे निर्णय आलाय. बघूया. सेफ. फलंदाज सेफ आहे कारण की बॅट खाली जाऊन पुन्हा वर एकदा आलेली आहे, तोपर्यंत चेंडू पोचला नव्हता. मात्र जसं म्हटलं जातं ना की प्रकाशापेक्षा आवाज याचा वेग कमी आहे, त्यामुळे आपल्याला ते जाणवलं गेलं. तर जबरदस्त कॅमेरा वर्क मानधता, क्या बात आहे. पुन्हा एकदा प्रदर्शन लाईव्ह सध्या DBN लाईव्हच्या मागे नक्कीच खंबीरपणे उभा असताना. धावसंख्या आहे ती म्हणजेच 16 धावा. किती धावांची गरज तर 6 चेंडू आणि 26 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. त्या ठिकाणी विशाल कांबळी सुंदर शतरक्षण झालंय. काय जबरदस्त गोलंदाजी, चांगलं शतरक्षण. 6 चेंडू आणि 16 धावांची 26 धावांची गरज होती. त्यानंतर आता मात्र 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू 25 धावांची गरज असेल. राज जीतू, क्या बात आहे क्या बात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. माझ्या
धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतो थोडासा अडचणीमध्ये सापडलाय म्हणजे सागपाडा संघ. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. नक्कीच प्रयत्न करायला हवे. प्रयत्न अंती परमेश्वर असं नक्कीच म्हटलं जातं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती लक्ष नव्हतं. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र थोडासा प्लस झालाय जय मल्हार खोलांडे. क्या बात आहे हितेश. हितेश सुतार इन ऍक्शन मध्ये सध्या बघायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय हितेश यांना. एज लागलाय. पुन्हा एकदा प्रदीप सातवी आलाय चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी झेल टिपला जाते. फलंदाज बाद. जो नव्यानं आला होता गणेश वारणे तो बाद झालाय. मालज वारला दिला थँक्यू डीजे. धाव फलक आपण पाहिलं नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं. मात्र थोडासा कमी पडत असताना आपण पाहतोय नव्यानं आलाय फलंदाज गणेश कडव. गणेश कडव सुद्धा एक जुना जाणता मॅच्युअर फलंदाज आहे. मात्र थोडासा उशिरानं आलाय फलंदाजीला. क्या बात आहे. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र आयोजक सांगतात की चेंडू लागला तर नो भरचूक. असो दरम्यान हा एक पवित्रा चांगला आहे फलंदाजाचा गणेश याचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज गणेश कडव बाद.